मी ज्या विषयासाठी आंदोलन केलं होतं, उपोषणाला बसलो होतो, ते सर्व ह्यांनी अटी मान्य केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या अटी त्यांनी मान्य केल्या आहेत आणि त्यांनी शाश्वती दिलेली आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या कामांची सुरुवात फास्टमध्ये करू. स्वतः मॅडम आहेत, सरपंच, ग्रामसेवक आहेत, मेंबरसुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांची सेवा करणारे आपले पोलीस प्रशासक तेही आम्हाला खूप सारं सहकार्य केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे माझं कोणाही राजकारण्यावरती काही रोष नाही आहे. मी कोणासाठी म्हणजे माझं फायदा करण्यासाठी मी कोणाचं नुकसान करत नाही आहे आणि होणारे नाही. मी गावासाठी लढतो आहे आणि गावासाठीच हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. कृपा करून गावकऱ्यांनीही वेळोवेळी येऊन यांना माहिती देणं हे गरजेचं आहे. फक्त येऊन ग्रामसभेमध्ये ओरडणं किंवा दंगल करणं ह्याला महत्त्व नाही आहे. वेळोवेळी ग्रामसभा असल्यानंतर येऊन सांगणं महत्त्वाचं नाही आहे ना. तुम्ही फावल्या वेळेत सुद्धा येऊन सांगू शकता त्यांना की गावचं काम करण्यासाठी ते बसलेले आहेत. म्हणून मी हे उपोषण मागं घेतो आहे, ह्यासाठी घेतो आहे त्यांनी शाश्वती दिलेलं आहे करून देतो म्हणून. आणि मी पुन्हा एकदा यांना मॅडम तुम्हाला विनंती करतो, अतिक्रमणाचं हे जाळं पसरण्याच्या आधी त्याला संपवा आणि जे काही तुम्ही सांगितलं पूर्ण करतो त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे मी. मी ओबीसी बहुजन आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब घोटमाळे आणि माझे मित्र सहकारी बलराज माने आणि ओबीसी आघाडीचे आमचे तालुकाध्यक्ष हाजी मलंग नदाफ, आम्ही सगळे मिळून आज उपोषणाला यासाठी बसलो होतो की ह्या आमच्या गावातलं मंद्रुप गावामध्ये आजपर्यंत विकासाचं कुठलंही सूत्र हल्लेलं नव्हतं आणि होत असताना सुद्धा काही लोक अडथळा आणतात हे आज आम्हाला कळालेलं आहे. परंतु जे आळा घालणार आहेत त्यांना तुम्ही तात्काळ बंदोबस्त करा त्यांचं. आणि तुमच्याकडं सर्व काही आहे, चावी गावची चावी तुमच्याकडे आहे म्हणलं तर गावातलं त्या लोकांची काय चावी नाही. त्यांची चावी हे पोलीस प्रशासनाच्या हातात द्या आणि पोलीस प्रशासन घेऊन अतिक्रमण असू दे किंवा काही असू दे ते सगळं पूर्णपणे आळा बसलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, गल्ली बोळातसुद्धा अतिक्रमण भरपूर झालेलं आहे, ते सुद्धा अतिक्रमण तुम्ही काढावं आणि गावाचा विकास करावं, पाणी प्रश्न सोडवावं, हेच आमची अपेक्षा आहे. आणि आज तुम्ही आम्हाला सांगितलात की आम्ही पूर्ण तुम्ही दिलेलं जे निवेदन आहे त्या निवेदनामधलं आम्ही पूर्ण तुमचे प्रश्नाचं निवारण करू. तर अजून एकदा मी अपेक्षा करतो लवकरात लवकर ह्या अपेक्षा आमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि यापुढंसुद्धा तुमच्या हातून या गावचा विकास घडो हेच मी मुळशीदप्पा शेखा साहेब चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.